नमस्कार मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या सखोल विश्लेषणामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण एक मस्त ट्रिव्हिया प्रश्न पाहिला होता. पोर्तुगालमध्ये बनत असलेल्या भारताच्या पहिल्या ऑटोनॉमस फायटर जेटचं नाव काय? आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की त्याचं अगदी अचूक उत्तर आहे कालभैरव. चला तर मग ह्याच ऊर्जेसोबत आजच्या घडामोडींकडे वळूया. मित्रांनो, आज आपण एकूण 5 महत्त्वाचे विषय कव्हर करणार आहोत. क्रीडा आणि स्पर्धा, राष्ट्रीय आणि तंत्रज्ञान घडामोडी, आंतरराष्ट्रीय करार, आपल्या पायाभूत सुविधा आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाचे दिवस. अशी विभागणी केल्याने काय होतं माहितीये, या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात अगदी फिट बसतात. चला तर मग सुरुवात करूया. वळूया आपल्या पहिल्या आणि एकदम एनर्जीने भरलेल्या विभागाकडे, क्रीडा आणि स्पर्धा. यात आपण अलीकडची काही जबरदस्त पदके आणि विजयांबद्दल बोलणार आहोत. आता हा आकडा बघा, 10. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने तब्बल 10 पदके जिंकून अक्षरशः कमाल केलीये. आणि यात सर्वात भारी कामगिरी कोणाची असेल तर ती आहे ज्ञानेश्वरी यादव यांची. त्यांनी महिलांच्या 53 किलो स्नॅच प्रकारात एकदम जबरदस्त असं रौप्य पदक पटकावलंय. बाकी 9 कांस्य पदके आहेत. खरंच ही आपल्या देशासाठी खूप मोठी अचीव्हमेंट आहे. आता इथे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मकाऊमध्ये जो 11वा सांडा विश्वचषक झाला ना, त्यात भारताने चक्क 2 सुवर्णपदके खिशात घातली. अपर्णा दहिया यांनी 52 किलो गटात आणि शिवानी यांनी 75 किलो वजनी गटात ही सुवर्ण कामगिरी केलीये. पण यातील सर्वात खास कनेक्शन काय माहितीये? या दोघी चॅम्पियन्स अधिकृतपणे वेटलिफ्टिंग या खेळाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आहे की नाही कमाल? असं म्हणतात की वारंवार केलेली रिव्हिजन हीच यशाची गुरुकिल्ली असते, बरोबर? तर आपण पटकन काही अलीकडील विजेत्यांवर नजर टाकूया. बजाज पुणे ग्रँड टूर कोणी जिंकली? लुक मळगवे. ICC पुरुष T20 विश्वचषक कोणी जिंकला? अर्थातच आपल्या भारताने. आणि थॉमस कप तो चीनने जिंकलाय. या गोष्टी वारंवार डोळ्यांखालून गेल्या की त्या कायमच्या लक्षात राहतील. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे. इथे आपण राष्ट्रीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अशा घडामोडी पाहणार आहोत ज्या आपल्या भारताला एका आधुनिक आणि टेक सॅव्ही देशात बदलत आहेत. तुम्ही फिजिटल हा शब्द कधी ऐकलाय का? फिजिकल आणि डिजिटल या 2 शब्दांचा हा एक भारी संगम आहे. स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने चक्क आसाममध्ये भारताच्या पहिल्या AI सक्षम फिजिटल बँकिंग शाखेचं उद्घाटन केले. म्हणजे इथे तुम्हाला सेल्फ सर्व्हिस किऑस्क मिळतील आणि सगळे व्यवहार पूर्णपणे पेपरलेस होतील. आणि हो, आसामचा विषय निघालाच आहे तर तिथे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा आहेत आणि काझीरंगा मानससारखी अप्रतिम राष्ट्रीय उद्याने तिथे आहेत, हे नक्की लक्षात ठेवा. आता देशातील काही अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. आपलं आधार कार्ड जारी करणारी जी संस्था आहे ना, UIDAI, त्याच्या नव्या CEO पदी सौरभ विजय यांची नियुक्ती झाली आहे. ही खूपच क्रिटिकल पोझिशन आहे. आणि दुसरं नाव म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी PV सिंधू. तिची चक्क बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या काउन्सिल प्रेसिडेंटपदी निवड झाली आहे. आता इथे सर्वात क्रिटिकल पॉइंट असा आहे की राजधानी दिल्लीने 2027 पर्यंत स्वतःला पूर्णपणे अंमली पदार्थमुक्त करण्याचं एक अतिशय महत्त्वाकांक्षी टार्गेट ठेवलंय. आणि यासाठीच भारताच्या पहिल्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स म्हणजेच ANTF पोलीस स्टेशनला दिल्लीत मंजुरी मिळाली आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी घड्याळ सुरू झालंय आणि अंमली पदार्थांविरुद्ध हे एक अतिशय कडक पाऊल मानलं जातंय. आता आपण थोडं ग्लोबल लेव्हलवर विचार करूया. आपल्या तिसऱ्या विभागात आपण आंतरराष्ट्रीय करार आणि भारताचा वाढता जागतिक दबदबा याबद्दल माहिती घेणार आहोत. नुकतीच नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये 3री भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. यात नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क आणि आइसलँड या 5 नॉर्डिक देशांनी भाग घेतला होता. आता तुम्ही विचार कराल याचा मुख्य उद्देश काय होता? तर ग्रीन टेक्नॉलॉजी, नवनवीन इनोव्हेशन्स आणि धोरणात्मक भागीदारी. खरं सांगायचं तर हरित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण टाकलेलं हे एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठं पाऊल आहे. आणि नेदरलँडचा विषय काढायचा झाला तर भारताला तिथे 2 खूप मोठी मुत्सद्दी यश मिळाली आहेत. एक म्हणजे खंबातच्या आखातात जो जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित गोड्या पाण्याचा जलाशय बनतोय ना, कल्पसर प्रकल्प, त्यात नेदरलँड्स आपल्याला तांत्रिक मदत करताय. आणि दुसरं म्हणजे त्यांनी चोळ राजवंशाचे ऐतिहासिक अनाईमंगलम ताम्रपट भारताला अत्यंत सन्मानाने परत केले आहेत. आपला हा समृद्ध आणि प्राचीन इतिहास असा परत मिळणं ही खरंच अंगावर काटा आणणारी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आता आरोग्य क्षेत्रातील एका महत्त्वाच्या अहवालाकडे वळूया. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने नुकताच वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक्स 2026 रिपोर्ट पब्लिश केलाय. हा रिपोर्ट जगभरातील आरोग्याशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टांची प्रगती ट्रॅक करतो. या निमित्ताने WHO बद्दलच्या काही बेसिक गोष्टी रिवाईज करूया. जसं की त्यांची स्थापना 7 एप्रिल 1948ला झाली.
याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा इथे आहे आणि डॉक्टर टेड्रोस ॲढानोम हे त्याचे महासंचालक आहेत. हे अगदी तोंडपाठ असायला हवं. ग्लोबल घडामोडीनंतर पुन्हा एकदा आपल्या देशाकडे येऊया. आपला चौथा विभाग आहे पायाभूत सुविधा आणि राज्ये, जिथे आपण आपला पारंपरिक शेती व्यवसाय आणि आधुनिक पायाभूत सुविधा या दोन्हींचा संगम पाहणार आहोत. आता गुळाच्या उत्पादनाबद्दल बोलायचं झालं तर हे अगदी स्पष्टपणे दिसून येतंय की उत्तर प्रदेश या शर्यतीत एकदम टॉपवर आहे. नंबर 1ला उत्तर प्रदेश, 2 नंबरला महाराष्ट्र आणि 3ऱ्या स्थानावर आहे कर्नाटक. पण तुम्हाला माहितीये का, यातली सर्वात भारी फॅक्ट कोणती आहे? जगाच्या पाठीवर जेवढा गूळ तयार होतो ना, त्यापैकी तब्बल 70% अधिक गूळ एकटा भारत तयार करतो. विचार करा, आपण या क्षेत्रात किती पुढे आहोत. आणि आता आधुनिकतेची एक झलक बघूया. 508 हा आकडा नीट लक्षात ठेवा. 508 किलोमीटर ही आपल्या भारताच्या पहिल्या मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाची म्हणजेच बुलेट ट्रेनची एकूण लांबी असणार आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असतील. पण या सगळ्याचा सर्वात मोठा फायदा काय? तर मुंबई ते अहमदाबाद हा प्रवासाचा वेळ चक्क फक्त 2 तासांवर येणार आहे. खरोखरच देशाचं हे आधुनिक चित्र थक्क करणारं आहे, नाही का? चला, आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. विभाग 5 महत्त्वाचे दिवस. इथे आपण मे महिन्यातील काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक दिवसांचा आढावा घेणार आहोत. आज 21 मे आहे आणि आजचा दिवस आपण देशभरात दहशतवाद विरोधी दिवस म्हणून अत्यंत आदराने आणि गांभीर्याने पाळतो. कारण याच दिवशी 21 मे 1991 रोजी आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एका अत्यंत दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली होती. या दिवसाचा मुख्य उद्देश हाच आहे की दहशतवाद आणि हिंसेमुळे समाजावर किती भयानक आणि दूरगामी दुष्परिणाम होतात याची जाणीव प्रत्येकाला करून देणे. आता आपण मे महिन्याचं एक क्विक रिव्हिजन करूया, जेणेकरून हे सगळे दिवस एका क्रमाने डोक्यात फिट बसतील. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस. पुढे जाऊया. 11 मेला असतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 17 मेला आपण जागतिक दूरसंचार दिवस साजरा करतो. त्यानंतर 22 मे आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस. आणि महिन्याच्या शेवटी 31 मेला असतो तंबाखू विरोधी दिवस. ही पूर्ण टाईमलाईन एक्झामच्या दृष्टीने खूप क्रिटिकल आहे बरं का. आणि आता नेहमीप्रमाणे शेवटी तुमच्यासाठी एक जबरदस्त ट्रिव्हिया प्रश्न, जो तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. जागतिक मधमाशी दिवस नेमका केव्हा साजरा केला जातो? तुमच्यासाठी ऑप्शन्स आहेत 18 मे, 20 मे, 22 मे की 24 मे. थोडा विचार करा, थोडा रिसर्च करा आणि ह्याचं उत्तर नक्की शोधून काढा. उद्या आपण यावर चर्चा करूच. तोपर्यंत अशीच नवीन माहिती मिळवत रहा, अभ्यास करत रहा आणि उद्या पुन्हा नक्की भेटा आपल्या या सखोल विश्लेषणात.